हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. मी आज तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि आणि माप पण ब्लाऊजमध्ये कसं माप घ्यायचं ते पण दाखवणार आहे. या सर्वांनी नक्की पाहिला. माझं नाव आहे मंगल. व्हिडिओ आवडलात कमेंट लाईक करा, शेअर करा. ब्लाऊजच्या घडीचं माप घेणार आहे. काही गळ्यापासून इथं माप घ्यायचं. त्या काचपट्टीपासून असं माप घ्यायचं. दहाचं माप भरते बघा. शिलाईसाठी अर्धा इंच ठेवायचं, वाढवायची जास्त 1 इंच वाढवायचं. 10.5 घेतली मी, का एवढं जास्त घेतले. 10.5ची घडी घेतली मी. ह्याचा चौथा भाग पण जमतो करायला. असं 10चं जर असलं ना, 10चा चौथा भाग म्हणजे हे 10 4 वेळा करायचं, 40. आणि 1 इंच पट्टीसाठी जास्त ठेवायचं, टिप्पीसाठी. मग मी 10.5ची घडी घेते बघा. आणि ब्लाऊजची उंची 12.5च आहे. तर शिलाईसाठी मी 13.5ची घेते उंची, 13.5. आणि पाठीमागची उंची बघा, पाठीमागची 13.5 आहे. 13 आहे पाठीमागची, तर मी 13 घेते. आणि गळ्याची उंची बघा, इथून धरायचं शोल्डर पासून गळ्याची उंची बघा. 8चा भरतोय का इथे. आता ब्लाऊज कटिंग करू. काठाच्या बाजूने घडी टाकायची. साडे 10ची घेतली, थोडं जास्त घेतलंय मी, कमी नको पडायला. ही पुढची उंची आहे. पुढची 14.5 घेतली. 1 इंच वाढवलं ना, ते 13 भरत होतं. 1 इंच वाढवलंय. आणि पाठीमागची तर रेष ओढली. ही पाठीमागची 13.5, पुढची 14.5 घेतली मी. आता कट केलंय मी बघा, एवढं कट करून टाकलं. असं बरोबर धरून घडी घ्यायची. पुढच्या बाजूने 1 इंच येतं, माठीमागून 1 इंच कमी येतं. ते गळा 2.5चा घ्यायचा, 2.5 वरती खूण करायची गळ्याची. आणि असं पण 2.5 वरती खूण करते. आणि उंची गळ्याची उंची 5.5ची घेतली बघा. 5.5ची उंची. आणि शोल्डर 3.25चा घेतलाय.
शोल्डर 3.25 आणि मुंडा 6चा घेतलाय. मी काय हा मुंडा अशी सरळ रेष ओढली ना, हा मुंडा आहे 6चा घेतलाय. फोरटकचा आहे ब्लाऊज. इथून गळा आहे ना हा असा, इथून 1 इंचावर धरून असं गोल गळा काढायचा आकार गळ्याचा. आणि मुंड्याला इथून खालून 1.5 इंचावर खूण करायची. इथं 1.5 इंचावर खूण करायची आणि इथं 1 इंचावर करायची. आणि इथून हा गोल भाग काढून घ्यायचा. आणि याच्यावरचा परत पाठीचा भाग असतो, इथून 2 इंचावर याला कट करायचं. हा 1 इंचावर इथून खूण करायची आणि हा 2 इंच. झाला का आकार काढून? हे 1 इंच वरती घ्यायचा, इथून 2 इंच पडतो. आणि पुढची बाजू ही जास्त 1 इंच घेतली आपण. तर इथं ब्रशर पट्टी येणार. इथं ती ब्रशर पट्टी आहे. इथं 3.5 वर ब्रशर पट्टी काढायची. इथं 2.5 वरती पुढच्या साईडला खूण करायची. इथून असं तिरकं घ्यायचं, खाली खाली जायचं. झालं काही आता हे झालं. फोरटकचं कट करते मी. हे पाठीमागची बाजू 4ही पदर काढायचे. पाठीमागच्या साईडचे 4ही पण पदर काढायचे. आणि हे पुढचे असं उचलून घ्यायचं. पुढचे 2 पदर असे हातात घ्यायचे. आले का? बरोबर तेच हे पहिला आकार दिलता का आपण 1 इंचाचा, तो असा कट करून घ्यायचा. कळीचा आकार आला पाहिजे त्याला. ओके. काही 2 पट्ट्या घेतल्या काढून आणि इथं अशी चिमटी मारायची. ही ब्रशर पट्टी. ब्रशर पट्टी काढली हो काही. ही खाचीच्या बाजूला इथं खूण करायची. इथे खूण करायची. पुढचा गळा कट करते. आता मागचा गळा. हा पुढचा आहे. मागचा गळा काढते. 8 इंचाचा गळा होता मागचा. इथं 8 इंचावर खूण करते. पाठीमागचा गळा बरं का. इथं खूण करायची शोल्डरला, म्हणजे इथं मध्यभाग सापडतो बरोबर. अशी खूण केली ना, दोन्ही बाजूने करायची.
हे झालं पुढचा आणि मागचा भाग. आता बाही काढायची, अशी घडी घालायची बाहीची. साडेआठची घेऊ आपण बाई, लांबी अशी 8.5. साडेआठ घेतली. आता बाईचं माप घेऊ. बाई अशी लई सकट धरायची, इथून शिलाई सकट धरली बरं का. शिलाई सकट धरलं ना, किती 9.5ची भरती बघा बाई. 9.5ची बाही भरली आणि 1 इंच पट्टीसाठी वाढवायचं. आता हे 9.5ची बाही झाली आणि याला हातशिलाई पट्टी आहे बघा, काही पट्टी. मग असं करायचं 1 इंच पट्टीसाठी. 1 इंच पट्टी म्हणजे हे हातशिलाईला पट्टी. आणि 9.5ची बाही. आपण 10.5ची घडी केली ना, त्याच्यामुळं 8.5चं अशी घडी 8.5ची टाकली. आणि इथून वरती 3 वर खूण करायची. इथून 3 वरती कट करायचं ते, आणि इथून 2.5 वरती बाहीचा आकार काढायचा. इथून 2.5 वर, इथून अशी, इथून इथं 2.5 वरती घेऊन खूण करायची. आणि इथून अर्धा इंच, इथं अर्धा इंचावर खूण करायची. कळीसारखा आकार द्यायचा इथं. आले का? कळीचा आकार. असं पुढचा भाग, हा पुढचा भाग आहे, हा पट्टी काढायची. आता याला कापड कमी आहे, एवढं कापड कमी पडलं तर ही पट्टी टाकायची तिथं, अशी जोडायची, मग ते पूर्ण होणार. त्यानंतर जोडताना क्लिअर करून घ्यायची. चाळीस इंची ब्लाऊजचं टक्सचं कटिंग केली मी. 40 इंच ब्लाऊजची 40 इंच बॉडी घेईल बरं का. त्याचं कटिंग केली. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना. दाखवते मी एक मिनिट. टक्स राहिले, थांबा 1 मिनिट. टक्स राहिले. टक्स काढते ब्लाऊजचे पटकन. टक्स राहिले होते 1 मिनिट.
आणि पुढच्या बाजू ही मध्य खूण केली ती ना, इथून 2.5 वर खूण करायची. माझी सोपी पद्धत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत राहते. आणि इथून असं मध्य भागातून इथून 2.5 इकडं आणि इथून 2.5 इकडं बरं का, अशी खूण करायची. ते झालं का 2.5 इंचावर पुन्हा. आणि इथली खालचा टक्स हा 3.5 इंचावर घ्यायचा, बरोबर येतं ते. हा पण तसा 3.5 वरती घ्यायचा. आता इथून 1.5 इंचावर खूण करायची आणि इथून अशी 1.5 इंचावर खूण टक्सची बरं का. आणि इथं 3 इंचावर करायची. बघा आले 4 टक्स. नंतर हा इथला मोठा टक्स घ्यायचा थोडा, अशी खूण इथलीच फक्त मोठी घ्यायची, बाकीचं नाही. थोडंसं 1/2 इंच घ्यायचं अंतर, जास्त नाही. आता इथून 1.5 इंचावर आणि गळ्याच्या इथं मुंड्याच्या खाचीपासून 3 इंचावर खूण करायची इथं. आणि इथं घ्यायचं टक्स. आले काही 4 टक्स बरोबर. हे झाले 4 टक्स. हाच थोडासा मोठा घ्यायचा इथला, बाकीचे नाही घ्यायचे असं. आणि पाठीमागचे इथं मध्यभाग करायचा, 4.5चं अंतर ठेवून किंवा 4चं अंतर ठेवून असं 4 इंचाचा टक्स घ्यायचा. 4-4.5चा पाठीमागचा 4.5चा टक्स घातला. इथून 4चं घ्यायचं मध्य भागाकडे. हे झालं ब्लाऊजचे टक्स, 4 टक्स ब्लाऊज. कटिंग करून पुढच्या वेळेस दाखव. बाय सर्वांना, बाय 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 बाय.